सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, आज आपण ग्राफिकच्या माध्यमातून तुम्ही असा मॅप अनेक ठिकाणी बघितलाय न्यूजमध्ये, त्याच मॉडेलनुसार आपण तुम्हाला थोडं समजून सांगणार आहे। तर आपण जे काही तारखा दिल्या आहेत त्या तारखाप्रमाणे राज्यामध्ये पाऊस भाग घेणं चालू आहे। पण अनेक शेतकरी तरीही त्यांना घेतले आम्हाला घेतलं नाही या चिंतेत असतो। पण मी वारंवार सांगितले की सोमवार आणि मंगळवार हा जो काही आहे तो दक्षिण महाराष्ट्रासाठी आहे। त्यातला सोमवार काल गेलाय, त्यात काही ठिकाणी पाऊस झालाय, पण आजचं जी काही मंगळवार आहे, आजची जी काही 28 तारीख आहे, ही व्याप्तीच्या बाबतीत चांगली आहे। आणि याच्यामध्ये काही पर्जन्य छायेच्या झाडावरती गाव आले आहेत, त्यांना उशिरा घेतोय, त्यांना 30 जुलैपर्यंत पाऊस आहे असं वारंवार विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सांगितले। पाऊस सुरुवात झाल्यापासून शेवटच्या तारखेपर्यंत का होईना त्यांना समाधानकारक घेतोय अशा शेतकऱ्यांसाठी। आणि विनंती आहे की ज्यांचं पेरायचं राहिलंय आणि ज्यांना अपेक्षा आहे समाधानकारक पावसाची, त्यांनी हा व्हिडिओकडे लक्षपूर्वक बघायचंय। आता सध्या आपण जर पाहतोय इथे एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरात बनलेलं आहे। हे वारंवार आपण आपल्या मॅप न दाखवता तोंडाने पण बऱ्याच जणांना सांगितलं आहे, बऱ्याच जणांनी ऐकलं सुद्धा आहे। तर याचा प्रभाव जो आहे, जे डिप्रेशन आता सध्या आपण हे जे काही वारे पाहतोय हे पूर्णपणे बाष्प घेऊन यायला समर्थ आहेत। महाराष्ट्रामध्ये याचा चांगला बाष्प पुरवठा होतोय आणि अनेक भागांमध्ये या बाष्प पुरवठ्यामुळे पाऊस सक्रिय झालेला आहे। आता हे जे चित्र पाहतोय आपण, पूर्णपणे मुंबई कोकण किनारपट्टी टच वाऱ्याचा जो काही जोर आहे तो या भागामध्ये मुसळधार ते दमदार हजेरी कंटिन्यू चालू ठेवतोय। त्यामुळे नाशिक क्षेत्रात सुद्धा अनेक ठिकाणी हे पडलेल्या पावसामुळे जायकवाडीचा फायदा होताना देखील पाहतोय। अनेक धरण देखील या पश्चिमी भागातले आवक वाढले आहे, काही ठिकाणी भरले सुद्धा आहेत। मग हा जो काही दक्षिण महाराष्ट्र आहे, या दक्षिण महाराष्ट्राचा नंबर लातूरच्या राहिलेल्या भागांचा नंबर कधी लागेल, त्याचबरोबर खानदेश विदर्भामध्येही काय कंडिशन असणार आहे याबद्दलही पाहूयात। पण आजचा जो काही सिस्टम आहे, हे वारे पूर्णपणे इथे डार्क एरिया दाखवला जातोय, इथे आज प्रभाव टाकणार आहे। याच्यामध्ये पंढरपूर, तुळजापूरमध्ये काही ठिकाणी काल झालाय। 2 दिवसामध्ये तो बऱ्यापैकी कव्हर होतोय असं तुम्हाला सांगितलं आहे, आणि त्याचा दुसरा दिवस आज आहे। तर ह्या भागांमध्ये याच 28 जुलैला सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर भागामध्ये 4 ते 5:30च्या दरम्यान थोडा जोर वाढेल आणि रात्रीच्या 8-9 वाजता आणखीन चांगला जोर वाढेल। त्यामुळे लातूरकरांची, परभणीकरांची, राहिलेल्या नांदेडकरांची आणि राहिलेल्या बीडकरांची चिंता आजच मिटणार आहे। अहिल्यानगरकरांना देखील याच वातावरणामध्ये एक चांगली क्रेज पाहायला मिळते। आणि विशेषतः या अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबादचे जे काही पट्टे आहेत, नाशिक क्षेत्र जे आहे, धुळे, नंदुरबार क्षेत्र जे आहे, धुळे नंदुरबारकरांना रोज घेत राहील, पण काही भाग मुद्दाम सोडत जाईल। त्यांना 30-31 पर्यंत वेटिंग करावी लागणार आहे। पण राहिलेला जो काही मधला पट्टा आहे, जो हा पट्टा आपण पाहतोय, या पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांना मध्यम ते दमदार आणि दिलासादायक एवढी कंडिशन आहे। पण ह्या पूर्व विदर्भाच्या अनेक भागांना इथे असं क्रेज निर्माण होणार आहे की जवळपास विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी चांदणभरीपासून अर्ध्या घंट्याचा मोठ्या थेंबाचा हा पाणी इथे पडत राहणार आहे। आणि इथल्या सगळ्या जवळपास बुलढाणा असेल, चिखली असेल, खामगाव असेल, वाशिम असेल, तर इकडे गडचिरोलीपर्यंत, चंद्रपूरपर्यंत ह्या भागांचा पट्टा समावेश आहे। तर या भागामध्ये, ह्या पट्ट्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना विहिरीला स्रोत वाढेल ह्या 3 दिवसाची अशी कंडिशन आहे। पण सगळ्या शेतकऱ्यांना आवर्षणग्रस्त भाग असू द्या, पर्जन्यमान भाग असू द्या, अशा शेतकऱ्याची चिंता मात्र पोळ्याच्या पिरियडमध्ये, परतीच्या पावसामध्येच ती असणार आहे। मग सध्या आता काय चित्र आहे की सध्या जे काही दुष्काळी 1972चा दुष्काळ सांगितला जातोय, तर ह्या दुष्काळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये खूप कमी झालाय। सध्या आपल्याला पाऊस कमी आहे याकडे फोकस करू नका, पुढे पाऊस चांगले आहेत याकडे फोकस करा। सध्या अपेक्षा एवढ्या सुद्धा पावसाची सांगितली नव्हती अनेक जणांनी, तर ते सुद्धा पडून चाललंय। त्यामुळे घाबरून जाऊ नका एवढंच विनंती करेल। आणि सध्या जे काही वारे वाहत आहेत आपण पाहतोय हिंदी महासागरातून सुद्धा आणि आपल्या अरबी समुद्रातून सुद्धा, तर ह्या वाऱ्याचा प्रभाव पूर्णपणे टार्गेट जे आहे ते गुजरात, राजस्थान सुद्धा आहेत। त्यामुळे गुजरातचे व्हिडिओ पाहिलेत आपण, आसामचे व्हिडिओ पाहिलेत, आणि आता महाराष्ट्राचे ते व्हिडिओ आपण पाहणार आहोत परतीच्या पावसामध्ये, नदी नाले ओढे वगैरे सगळे। पण ह्या 2 हप्त्यामध्ये ह्या जे आता सध्या 28 पासून 31 पर्यंत आणि नंतर 3 ऑगस्ट पासून 6-7 ऑगस्ट पर्यंत हे 2 टप्पे आहेत जे हे मोठे आहेत। आणि त्या मोठ्या टप्प्यातली ही जी काही सुरुवात आहे ती पिकांना दिलासादायक, ती चांदणभरी, काही ठिकाणी वाहुणी
अशी नोंद करणाऱ्या ह्या 28 जुलैपासून ते 30-31 पर्यंतचा प्रवास आहे आणि याच्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणं सुद्धा आहेत. त्यामुळे काळजी करू नका. ह्या 3 दिवसामध्ये आपले सगळे भाग येईल आणि आज 28ला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र बऱ्यापैकी राहणार आहे. आता एवढंच सांगेल जाता जाता तुम्हाला की सध्या आज पाऊस पडणारे जे काही भाग असतील त्यामध्ये चांगली व्याप्ती जी काही मिळणार आहे नांदेड, जालना, परभणी, लातूर, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे, विदर्भात सुद्धा संध्याकाळी 11 वाजेपर्यंत जोर कायम असणार आहे. अनेक भागांमध्ये जो काही पूर्व विदर्भ आहे, पूर्व विदर्भाचा जो काही भाग आहे ज्यामध्ये वाशिम वगैरेचा समावेश येतोय, खाली गडचिरोली, चंद्रपूरचा समावेश येतोय, यांना ह्या 3 दिवसात यांची व्याप्ती पूर्ण होईल. मग राहिला खानदेशचा विषय, छत्रपती संभाजीनगर साईडचा विषय, तर यांना सुद्धा ह्या 2 दिवसामध्ये चांगली व्याप्ती आहे. संभाजीनगरचा पाऊस आजही वाढ होते आहे. त्यानंतर अलीकडे जो काही पैठण पट्टा आहे, पाचोड पट्टा आहे, यांना सोडलं जाते असे गाव आहे ज्यांना नेहमी सोडलं जाते. यांना शेवटच्या तारखा असतात 30 आणि 31, पण याच्यामध्ये त्यांच्या भागातली घ्यायची सुरुवात आजपासून स्टार्ट होते. त्यामुळे आज सबंध महाराष्ट्रात ज्यांना सोडत होता त्यांना सुद्धा घ्यायला सुरुवात करेल आणि ज्यांना घेतलंय त्यांना रिपिटेशन मध्ये म्हणजे रोज त्यांना पाऊस हे 3-4 दिवस पडत राहील. त्यामुळे अशा रोज पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी फायदा होणार आहे आणि अशाच प्रकारे संध्याकाळी आपण लाईव्हच्या माध्यमातून देखील एक क्लिप टाकूयात. आणि विषय विनंती अशी करतो, ज्या भागांना आतापर्यंत घेतलंय त्यांच्या कमेंट सुद्धा असाव्यात आणि सगळ्यांना विनंती करतो की हा पाऊस 4 दिवस आहे. लवकरच आपण ह्याच बोर्डाच्या सहाय्याने तुम्हाला परतीच्या पावसाचे इमेजेस देखील दाखवणार आहेत, जो पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यात स्टार्ट होते. आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये किती टप्पे आहेत अशा अनेक जणांच्या कमेंट्स देखील येत आहेत. तर पहिला टप्पा जो आहे जुलै महिन्याचा तुम्ही पाहिलाय. आता अजून 2 दिवसात तुम्ही पाहणार आहोत काय ठिकाणी काय घडणार ते. पण नंतर 2 ऑगस्ट पासून ते 6-7 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एक मोठा टप्पा तयार होतोय. तो एक तर 3ला सुरू होईल किंवा 2ला सुरू होईल, पण तो होणार आहे, यापेक्षाही तो मोठा आहे आणि तो 7-8 तारखेपर्यंत राहील. त्यानंतर 17-18 ऑगस्ट दरम्यान याच्यापेक्षाही दुप्पट मोठा पट्टा तयार होतोय. तो 22 तारखेपर्यंत चालेल आणि शेवटच्या आठवड्यात देखील होणार आहे. त्यामुळे जे पावस तुम्हाला पाहिजेत ते पावस ऑगस्ट महिन्यात सुद्धा आहेत. आता जे पावस पडतात हे पावस तुम्हाला 20 ते 22 दिवस ओल टिकून राहील अशी चांदणभरी पावसाची मजल मारणार आहेत. त्यामुळे निश्चिंत राहा, काळजी करू नका आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करत राहा. जय शिवराय. धन्यवाद.